गजर कीर्तनाचा। सोबत जांबुवंतांचं युद्ध झालं तर जांबुवंताने त्या सिंहाला मारलं आणि त्याच जांबुवंताकडून मी हा मणी आणलाय, हा तुम्ही घ्या। त्यावेळेस मात्र भगवंताकडे क्षमा मागू लागला कोण? सत्राजित बोले नहीं प्रभु नहीं, मुझे क्षमा करिए, मुझे क्षमा करिए। किम कृत्वा साधु मह्यम स्नानम शपेद्वा जनो यथा। प्रभु आप तो साधु महापुरुष जैसे है, मुझे क्षमा करिए। सपत्नी मणिग्रवन त्यावेळेस मात्र बोले नहीं, मेरा एक विवाह हो चुका है, बोले जांबुवंती के साथ। उन्होंने समंतक मणि देते देते और उनकी एक कन्या भी दान दी। प्रभु सत्राजित बोले अच्छा, उन्होंने कन्यादान की। बोले प्रभु मैंने आपकी तो बहुत अच्छी वार्ता तो नहीं की, लेकिन मुझे क्षमा करेंगे तो मैं एक वस्तु दूंगा इसी मणि के साथ, क्योंकि इस मणि को अब मैं नहीं संभाल सकता। बोले क्या देंगे? मणि एका हातात ठेवली आणि दुसऱ्या हाताने मात्र स्वतःची एक कन्या दान दिली। ती कन्या कोण होती? ताम सत्यभामाम भगवान उपये में यथा विधी। ती सत्राजित नावाच्या राजाची कन्या होती सत्यभामा। तर तिच्या सोबत भगवंताचा विधा भगवान उपये में यथाविधी सुंदर प्रकारे विधी विधान सहित सत्यभामेचा विवाह भगवंतासोबत झाला। अशा प्रकारे हे तीन भगवंताने विवाह केले। पुढे चालून मात्र भगवंताचा चौथा विवाह आपली यमुना महाराणी, जी आजही संपूर्ण भूतलावर जिचा आजही दर्शन साक्षात श्रीधाम वृंदावनामध्ये होतं, जी नदी रूपाने आजही भगवंताची सेवा करते, भगवंताच्या दर्शनासाठी आतुर असते, अशी श्री कालिंदी मैया यमुना महाराणी सोबत चौथा विवाह झाला। कशा प्रकारे? एक वेळेस भगवान एकदा पांडवान दृष्टून प्रतितान पुरुषोत्तमा इंद्रप्रस्थगतम श्रीमान युयुधानादिभिर्वृताः। एक वेळेस भगवंत हस्तिनापूर जात होते, अर्जुन सोबत होता। अर्जुन सोबत असताना मात्र भगवंताने काय केलं? अर्जुनाने रथ थांबवला, समोर पाहिलं ते एक सुंदरी कन्या आणि ती काय करती? ध्यानस्थ अवस्थेमध्ये आहे। अर्जुनाने भगवंताला सांगितलं, देवा मी जाऊ का, विचारू का तिला ती कोण आहे, कशासाठी तप करते? देव म्हणले जा। त्यावेळेस मात्र एकदा धृतमाहूय विजयो वानरध्वजम गांडीवम धनुमा, जो गांडीव धारण करणारा अर्जुन आहे तो मात्र गेला आणि तिथे गेल्याच्या नंतर जी कालिंदी तपश्चर्या करत होती ना, तिला विचारू लागला की हे कन्या, आपका इस तपस्या करने का कारण क्या है, किसके लिए ये तपस्या कर रही है? त्यावेळेस मात्र कालिंदी ने सांगितलं, मैं किसी और के लिए नहीं, तो कृष्ण ददृशतिम कन्या चरंतिम चारु दर्शनम। इतना ही नहीं, मैंने क्यों ये किया है, तो मन्ने त्वाम पतिमिच्छन्ति सर्वम कथयते शोभने। तो त्यावेळेस मात्र सांगू लागली कि मैंने भगवान श्री कृष्ण को पति रूप में पाने के लिए तपश्चर्या कर रही हूँ। अर्जुनाने तोंड लटकवलं माघारी आला। अच्छा कृष्ण के लिए कर रही हो तो चलो। तर त्यावेळेस मात्र भगवंताकडे येऊन सांगू लागला, भगवंत स्वयं गेले आणि त्यावेळेस मात्र करयामास नगरम विचित्रम विश्वकर्मणः। त्या ठिकाणी मात्र सुंदर प्रकारच्या त्या ठिकाणी आल्याच्या नंतर कालिंदी सोबत यथोपयमे कालिंदीम सुपुण्यत्वर्क्ष ऊर्जितः। कालिंदी म्हणजे यमुना महाराणी सोबत चौथा विवाह झाला। पुढे चालून मात्र भगवंताची त्या ठिकाणी म्हणजे बुवाची बेटी, म्हणजे कोणाची? आत्याची मुलगी, अशी मित्रविंदा, तिच्यासोबत भगवंताचा पाचवा विवाह झाला। आणि भद्रा ही सहावा विवाह झाला, जी बुवाचीच मुलगी होती। अशा प्रकारे या दोन ज्या बहिणी आहेत, म्हणजे भगवंताच्या कोण लागत होत्या? आत्याच्या मुली लागत होत्या। पण त्यांच्या विवाहामध्ये गेल्याच्या नंतर वराला सोडलं, भगवंतानेच त्यांनी वर्ण केलं। कारण भगवंताचं एवढं सुंदर रूप पाहून कन्या काय झाल्या? आकर्षित झाल्या। कारण का? शास्त्रकारानुसार कन्या कधीही मुलाचं रूप बघत असती। कन्या वरयते रूपम, तर माता वित्तम पिता श्रुतम मिष्टान्नम कुलमिच्छन्ति। बघा, कन्या जर कधी वर बघायला गेली ना, तर काय बघती? कन्यावर येते रूपम, तो वर दिसण्यासाठी कसा आहे। माता वित्तम, माता काय बघती? त्या मुलाकडे धन किती आहे। पिता श्रुतम, पिता काय बघतात? तो मुलगा शिकलेला किती आहे। आणि हे सगळं बघितल्याच्या नंतर मिष्टान्नम कुलमिच्छन्ति, आपले जे परिवारजन असतात ना, ते काय म्हणतात? खायला कसं मिळेल। हां, याच्या व्यतिरिक्त परिवारजनांना काही सुचत नाही। अशाच प्रकारे इकडे मात्र भगवंताचं सुंदर रूप पाहून मित्रविंदा आणि भद्रा नावाच्या दोघंही त्या ठिकाणी भगवंताकडे मोहित झाल्या आणि जो वराला वरणार होत्या त्या वराला सोडलं, भगवंताच्या गळ्यातच त्यांनी वरमाला टाकली। अशा भगवंताचा पाचवा आणि सहावा विवाह लागला। श्रुतकीर्ती सुतेम भद्रा उपयेमे पितृश्वसुः राजादिदेवेस तन्नयाम मित्रविंदाम पितृश्वसुः। सातवा विवाह मात्र भगवंताचा तस्य सत्या भवत कन्या देवी नागनजिती नृप
पहा, नागनजित नावाच्या राजाची कन्या होती नागनजिती, तिच्यासोबत झाला स्वयंवर रचलेला होता. स्वयंवरामध्ये त्या ठिकाणी अट अशी होती की 7 बैल ठेवलेले होते आणि 7 बैलांच्या नाकातून जो तो रस्सी घालू शकतो असाच व्यक्ती, आणि ते पण एकच याच्यामध्ये, तोच व्यक्ती माझ्या मुलीसोबत विवाह करू शकतो. तर त्या स्वयंवरामध्ये देशोदेशीचे राजे आलेले होते. तर स्वयं भगवान सुद्धा या द्वारिकापुरीमधून गेलेले, पण भगवंताने मात्र अनेक जणांनी प्रयास केला पण जिंकू शकले नाही. भगवंताने ज्या वेळेस तिकडून मात्र नागनजिती त्या झरोक्यामधून बघत होती, भगवंत आलेले, मनोमन भगवंताला पती देखील मानलं होतं आणि तिचं मन ओळखून मात्र भगवंताने स्वयं त्या 7ही त्या बैलांच्या नाकामध्ये रस्सी ओवली आणि त्यावेळेस मात्र स्वयंवर जिंकून नागनजितीला सुद्धा पण त्यावेळेस स्वयंवर जिंकल्याच्या नंतर तरीही भगवंत काय करतायत, प्रार्थना करतायत की नरेंद्र यांच्या हा कविभीर विगरहिताः राजन्य वंदोर निज धर्मवर्तिनः तथापि याचे तव सौहृदेच्छया कन्याम तदीयाम नहीं शुल्क दावयम. हात जोडू लागले. ज्यावेळेस नग्नजित राजाने सांगितलं की आपको क्या चाहिए प्रभु, आप मांगिए मांगिए. भगवंताने सांगितलं नाही, मागणं निंदनीय कार्य आहे. काय सांगतायत भगवंत, देखो मैं मानता हूँ नरेंद्र याच्या कविभीर विगरहिता, मैं जानता हूँ की मागणं निंदनीय आहे. आणि आपल्याकडे जर विवाहामध्ये विवाह होत नसेल तर कितीतरी धन मागितलं जातं आहे की नाही. वर पक्षावाले कितीतरी धन मागतात वधू पक्षाकडे. एवढंच काय म्हणतात तुमच्याकडे, हुंडाच म्हणतात का? हां तर एवढं द्या तेवढं द्या, त्याशिवाय आम्ही हे करणार नाही, ते करणार नाही, ही विधी करणार नाही, ती विधी करणार नाही. पण या ठिकाणी भगवंत सांगतात की मागणं निंदनीय आहे. आणि एक सांगू, ज्याला विवाह करायचा असतो ना, त्याने विवाह केल्याच्या नंतर त्या पत्नीला त्याच्या बापाच्या जीवावर नाही, कोणाच्या, मुलीच्या बापाच्या जीवावर नाही, मुलीच्या बापाकडून धन घेऊन तिला पोसू नये, तर स्वतः काबड कष्ट करून स्वतःच्या सामर्थ्यावर ती मुलगी वागवावी. त्यालाच म्हणतात वर. कुणालाही नवरदेव म्हणत नाही. मुलीच्या बापाकडून पैसे मागून त्याच पैशाने त्या मुलीचं काय करणं, पालन पोषण करणं, हे कोणतं सामर्थ्य झालं, हा कोणता पुरुषार्थ झाला. पुरुषार्थ कशामध्ये आहे माहिती, स्वतः धन कमवून स्वतः सगळ्या परिवाराला पोसणं, स्वतःच पालन पोषण करत असताना त्या मुलीचं देखील पालन पोषण करणं, त्यालाच म्हणतात पुरुषार्थ. ना की मुलीच्या बापाकडून घेऊन तो पुरुषार्थ निभवायचा असतो. अशा प्रकारे भगवंत सुद्धा वर्णन करतात की हमको कुछ और नहीं चाहिए. तुम्ही जर तुमच्या इच्छेनुसार देत आहात तर ते घेणं योग्य आहे. जर मुलीचे वडील काही देत असतील तर ते वरागणे घेणं योग्य आहे, पण मागणं हे निंदनीय आहे. आणि अशा प्रकारे स्वयं भगवंत म्हणतात, फिर भी मैं एक चीज मांगता हूँ. क्या मांगता हूँ, पैसे नहीं चाहिए, धन नहीं चाहिए, मुझे आपकी कन्या चाहिए. त्यावेळेस मात्र 7वा प्रकारचा विवाह भगवंताचा नागनजित नाव राजाच्या कन्याच्या सोबत नागनजिती सोबत झाला. आणि इकडे मात्र 8वा विवाह भगवंताचा लक्ष्मणासोबत झाला. सुतांच मद्राधिपते लक्ष्मणान लक्ष्मणैर्युक्तः. मद्रास म्हणजे चेन्नई मधील मुलगी होती. तर तिथली मतलब लक्ष्मणा, तिच्या सोबत भगवंताने सुंदर प्रकारचा विवाह केला. असे भगवंताचे 8 विवाह झाले. आणि 8 विवाह झाल्याच्या नंतर एक वेळेस मात्र कालिका मातेला या ठिकाणी बली देण्यासाठी भौमासुराने कन्यांची त्या ठिकाणी अपहरण करून त्यांना एकट्ठा केलं होतं. तर त्या कन्या किती होता, तर 21,000 त्या ठिकाणी त्यांचं लक्ष ठेवलेलं होतं. कोणी, भौमासुराने, की मी 21,000 कन्या एकत्रित करील आणि त्या ठिकाणी त्यांचा बळी देईल. पण त्यावेळेस मात्र 16,100च कन्या एकत्रित झालेल्या होत्या. आणि त्या ठिकाणी भौमासुरासोबत युद्ध करून भगवंताने 16,100 म्हणजे 100 कन्यांना जिंकून त्यावेळेस मात्र जसं त्यांना आणलं, त्या सगळ्या कन्यांनी विनंती केली की हे प्रभु, हम तो अब छूट तो गई है, लेकिन इन्होंने क्या किया था, भौमासुर ने हमारा अपहरण कर लिया था, अब हमको कोई पुरुष स्वीकार नहीं करेगा, इसलिए जगत में एक ही पुरुष श्रेष्ठ है, जो आप है, आप ही हमको स्वीकार कीजिए. त्यावेळेस मात्र 16,100 मुलींसोबत, त्या कन्यांसोबत विवाह मात्र भगवंताचा लागला. अशा प्रकारे मात्र भगवंताचे किती विवाह झाले, तो 16,108 विवाह झाले. बोलिए श्री द्वारिकाधीश भगवान की जय. सुंदर प्रकारचे 16,108 विवाह भगवंताचे झाले. आणि प्रत्येक पत्नीकडून भगवंताला 10 मुलं आणि एक मुलगी होती. तर मुली किती होत्या, 16,108 मुली भगवंताच्या होत्या. आणि त्यावेळेस मात्र
1,61,080 पुत्र भगवंताची कीर्ती. किती मोठा परिवार होता भगवंताचा द्वारिकेमध्ये. तर अशा प्रकारे मात्र भगवंताने जी तिसरी पत्नी होती ना सत्यभामा, तर ज्यावेळेस सत्यभामाच्या पिताला सत्राजिताला ज्यावेळेस मारण्यात आलं तर त्यावेळेस मात्र इकडे भगवंताने भौमासुराचा वध करून इकडे भौमासुराचा जो सेनापती होता मूर त्याचाही वध केला. म्हणून भगवंताचं एक नाव पडलं मुरारी. बोली श्री मुरारी भगवान की जय. पुढे चालून मात्र भगवान स्वयं माता आदितीचे कुंडल आणि त्या ठिकाणी इंद्राचं छत्र देण्यासाठी ज्यावेळेस स्वर्गामध्ये गेले तर सत्यभामेने हट्ट केला, मी देखील येणार, मी देखील येणार. आता लढणारी पती होती सगळ्यात जास्त कोण? हा, तुमच्यासोबत नाही करत ना कधी घरवाली? अरे बाप रे, काय सुंदर माता मावल्या आहेत इथल्या, लढतच नाही. खूप भारी. हा, लढतच नाहीत ना, मग तरीच भारी आहे. हा, पण ही सत्यभामा जी होती ना ही भगवंतासोबत हमेशा भांडण करणारी होती. आणि भगवंताने विचार केला, हिला जर मी स्वर्गात नाही नेलं ही मला स्वर्गातून खाली बोलवी, म्हणून हिला नेलेलंच बरं परवडलं. त्यावेळेस मात्र सोबत गेली. गेल्याच्या नंतर भगवंत इकडे आदितीकडे ज्यावेळेस कुंडल वापिस करण्यासाठी गेले, इकडे सत्यभामेने मात्र करीचित सुखमासीन स्वल्पपस्तम जगद्गुरुम. त्यावेळेस मात्र सत्यभामेने त्या कल्पवृक्षाच्या खाली बसून अनेक सुख सुविधेचा त्या ठिकाणी उपभोग घेतला. आणि भगवंत ज्यावेळेस पाहू लागले, वनावनात फिरू लागले, तिला पाहत असताना सत्यभामा त्या ठिकाणी झोपलेली निद्रिस्त अवस्थेमध्ये उठवलं. म्हणले खाली नाही जायचं? म्हणले नाही जायचं. कसं काय नाही जायचं? बोले इथं फार सुख आहे. भगवंत म्हणले हे सुख तर खाली पण आहे. म्हणले नाही, मग काय न्यायचं इथून? तर म्हणले हे कल्पवृक्ष न्यायचं. तर त्यावेळेस पत्नीचा हट्ट पुरवण्यासाठी भगवंताने इंद्रासोबत सुद्धा युद्ध केलं आणि सत्यभामेसाठी ते वृक्ष कुठून स्वर्गातून उपसून मात्र कुठे लावलं? या भूमीमध्ये लावलं. भगवंताने आणल्यापासूनच ते कल्पवृक्षाचं अजूनही झाड प्रत्येक दारोदारी आपल्या माता माऊल्या लावत असतात. तर त्यावेळेस मात्र आता ते कल्पवृक्ष आणलं तर खरं, आता त्याच्यावर सगळ्यात जास्त अधिकार कोणाचा आहे? मोठ्या पत्नीचा असतो, जी प्रथम पत्नी असते. सगळ्यात गोष्टी काही आणा तुम्ही, पहिला अधिकार कोणाचा असतो? स्वयं प्रथम पत्नीचा असतो, त्यानंतर द्वितीय पत्नीचा. मग त्यावेळेस मात्र भगवंताने विचार केला, आता जर न्यायानुसार जर विचार केला प्रथम पत्नीचा अधिकार आहे, मग प्रथम पत्नी कोण आहे? रुक्मिणी आहे. आणि ही तिसऱ्या नंबरची पत्नी आहे. त्यानंतर जांबुवती येते. मग आता काय करावं? भगवंताने विचार केला, जर मी हे वृक्ष जर रुक्मिणीच्या याच्या समोर लावलं तर त्यावेळेस मात्र ही माझ्याशी काय करेल? भांडेल. काय करावं? मग याचं फळ. मग त्यावेळेस भगवंताने डोकं चालवलं, बुद्धिर्यस्य बलम तस्य, बुद्धीचा विचार केला. आणि त्यावेळेस मात्र ते झाड सत्यभामेच्या दाराशी तर लावलं, पण त्याचं फळ कुणीकडे येत होतं? त्याचं फूल रुक्मिणी मातेच्या अंगणामध्ये येत होतं. त्याच्यावरून पण भांडू लागली. भगवंताने सांगितलं, का चिंता करते तू? तू किती कोमल आहेस, राजाची मुलगी आहेस, कशाला एवढं थकतीस? एक काम कर, तुला झाडू मारण्याचं काम नाही, तुला फूल हार बनवण्याचं काम नाही, हे सगळं काम तिला करू दे. तू मस्त निवांत राहा, आनंद घे. त्यावेळेस मात्र अशी समजूत घालून सत्यभामाला शांत बसवलं, सांत्वना दिली. आणि ते फूल मात्र कोणाकडे जायची? रुक्मिणी मातेकडे जायची. रोज रुक्मिणी मैया आपल्या स्वयं हाताने प्रातःकाळी सुंदर प्रकारचा पुष्पहार बनवायची आणि भगवंताची चरणपूजा करायची. अशा प्रकारे मात्र इकडे सुंदर प्रकारे भगवंताचं गृहस्थाश्रमाचं जीवन चाललेलं. एक वेळ झालं असं, मायबाप करहिचित सुखमाशीन स्वल्पतस्तम जगद्गुरुम पतिम पर्यचरत भीष्मै व्यजनेन सुखे जनै. हे बघा, ज्यावेळेस व्यक्ती ग्रहस्थामध्ये राहतो ना, तर त्याच्या ग्रहस्थात मात्र कधी कधी मजाक तर कधी कधी राग पण आला पाहिजे. कारण का? ही सगळी शिक्षा आपण भगवंताकडून घेतोय. त्यावेळेस मात्र भगवंताने उपहास करायला सुरुवात केली. रुक्मिणी मातेचा काय म्हणतायत भगवंत? राजपुत्री स्मिता भूपई लोकपाल विभूदीपी महानुभावे श्रीमद्भि रूपौ औदार्य बलौर्जित. अरे रुक्मिणी, मुझे एक बात बताओ, तुम किसकी कन्या हो? राजा की कन्या हो. तुम्हारे पिता कौन थे? राजा थे, भीष्मक राजा थे, और कौंडिन्यपुर के राजा, और मैं कौन ठेला? ग्वालवाल, एक ग्वाला का बेटा. और तुम कितनी सुंदरी हो, कितनी सुंदर दिखती हो. और मैं देखा, मैं तो काला सा हूँ, क्योंकि सब मुझे काले ही तो कहते हैं. वो कृष्ण कहते हैं, वो काला कन्हैया कहते हैं, क्या क्या कहते हैं, मुझे भगोड़ा भी कहते हैं, रणछोड़ भी कहते हैं, कोई क्या कहता है, कोई क्या कहता है, लेकिन तुम तो बहुत सुंदरी हो, राजा की कन्या हो. मैं तो एक ग्वाल वाला हूँ, और दूसरी बात मैं तो काला भी हूँ, मेरे पास कोई राज्य नहीं है. और दूसरी बात,
आता भगवंत कधी म्हणतायत, ज्या वेळेस 1,61,080 पुत्र झाले, त्यांचंही लग्न झालं, त्यांनाही पुत्र झाले, भगवंताचे नातूपंतू झाले, तेव्हा भगवंत म्हणतायत कोणाला, रुक्मिणी मातेला, एक काम करो तू मुझे छोड़ दो. बोले प्रभु मैं क्या करूं फिर? बोले एक काम करो तुम दूसरी शादी कर लो, तुम बहुत सुंदरी हो, राजा की कन्या हो भाई, तुमको तो कोई भी वर लेगा. आणि ज्या वेळेस तुम दुसरी शादी कर लो असे शब्द ऐकल्याच्या नंतर रुक्मिणी मैया मूर्छित झाल्या. कारण केवळ प्रेम कोणावर होतं, भगवंतावर होतं. एकनिष्ठ भक्ती भगवंताविषयी मनामध्ये होती. मूर्छित अवस्थेमध्ये भगवंताने विचार केला, अरे आता हे कशाला. ज्या वेळेस भगवंताने विचार केला आणि त्यावेळेस एकदम मोठ्याने नामघोष करा बरं, जय जय श्री राधे. तिथून मात्र रुक्मिणीवर पाणी शिंपडलं गेलं आणि रुक्मिणी माता जशी रुसून निघाली तर निघून कुठे आली, कौंडिन्य त्या द्वारिकापुरी मधून चलत 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 कुठे आली, महाराष्ट्रामध्ये. कारण कुठे चालली होती, माहेराला. तुमच्याकडे असं आहे का, इकडे लक्ष द्या माता मौल्यांनो, तुमच्याकडे अशी विधी आहे का, समजा माता मौल्या रुसल्या तर कुठे जातात पहिले, माहेरालाच ना, नाही जात. आमचे गणेश दादा म्हणतात नाही जात, रुसतच नाही का, अरे वा मग तली भारी, टाळ्या वाजव मग एकदा. रुसतच नाहीत म्हटल्यावर भारी, अरे वा, जय हो जय हो, असं सगळीकडेच असावं मग तर. हा, तर माता का रुसल्या होत्या रुक्मिणी मैया, भगवंताने उपहास तसा केला होता. आणि रुसून कुठे आल्या, हळूहळू हळूहळू इकडे पंढरपुरापर्यंत आल्या. आणि त्यावेळेस मात्र भगवंत त्यांच्या पाठीमागे त्यांना मनवण्यासाठी ज्यावेळेस येऊ लागले तर समोर एक भक्त भगवंताचा पुंडरीक सेवा करत होता. भगवंताने मात्र स्वतःच्या पत्नीला पाहिलं नाही आणि त्यावेळेस मात्र भगवंत त्या पुंडलिकाकडे थांबले. पुंडलिकाला सांगू लागले, अरे तुमने माता पिता की सेवा की है, कथेत लक्ष लागत नाही, कथेत जो रंग भरतो ना तो भरत नाही. आपल्याकडे नेमकी 1 तास राहिले आता. तर अशा प्रकारे मात्र स्वयं ज्यावेळेस पुंडरीकाने सांगितलं की माझ्याकडे तुला बघण्यासाठी वेळ नाहीये, देव म्हणले मग मी थांबू कुठं तुझ्यासाठी. एक वीट फेकली, भगवंत स्वयं दोघं हात कट्टेवर ठेवून त्या विटेवर अजूनही पुंडरीकाची वाट बघता गेले. किती 28 युगापासून, युगी 28 विटीवर उभा आणि वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा. वाम भागामध्ये साक्षात रुसलेली रुक्मिणी मैया अजूनही भगवंतासोबत उभी नाहीये. कारण का रुसलेली होती ना, भगवंताने असा मजाक केला होता. म्हणून रुक्मिणी मैया अजून कुठे, तुम्ही अजूनही पंढरपुरात दर्शन करा तर भगवंताच्या पाठीमागं त्यांचं मंदिर आहे, तिथे रुसून बसलेली म्हणजे रुसून उभे आहे. चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी, पाठीमागे डोळे झाकून उभी ती जनी. अशा प्रकारे त्यावेळेस मात्र स्वयं अजूनही वाम भागामध्ये कुठे आहे तर रुक्मिणी मैया अजूनही पाठीमागे उभी आहे. तर एकदा मोठ्याने नामघोष करा बरं, जय जय श्री राधे, जय जय श्री राधे. तर भगवान सुंदर प्रकारे तिथून पुढे मात्र भगवंताच्या सुंदर श्री शुकदेवजी महाराजांनी गृहस्थीचं वर्णन केलेलं आहे. त्यावेळेस नंतर प्रद्युम्नाचा एक विवाह मात्र रतिमातेसोबत झालेलाच होता. दुसरा विवाह झाला तो म्हणजे रुक्मीची मुलगी रुक्मवती सोबत झाला. आणि रुक्मवती सोबत झाल्याच्या नंतर त्याच रुक्मवतीच्या गर्भातून प्रद्युम्नाचा एक पुत्र जन्माला आला, तो म्हणजे अनिरुद्ध. तर या ठिकाणी सुंदर भगवंताचे जांबवतीच्या गर्भातून मात्र सुंदर सांब, सुमित्र, पृच्छित अनेक त्या ठिकाणी पुत्र जांबवत्या सुद्धा आहे. ते सुंदर प्रकारचे अनेक त्या सुंदर प्रकारे पुत्र जन्माला आले. आणि त्यानंतर मात्र अनिरुद्धाचा विवाह रुक्मवतीची नाती म्हणजे पोती रोचनासोबत झाला. आणि त्या विवाहामध्ये अनेक ठिकाणी गेलेले असताना बलरामजींचं त्या ठिकाणी रुक्मिणीचं पुन्हा युद्ध झालं. पुन्हा त्या ठिकाणी
सगळं झाल्याच्या नंतर कथम रुक्मेपुत्राय प्रादादुहितरम युधी कृष्णेन परिभूतस्तम हंतुरद्रम प्रतीक्षते. जुवा खेळत असताना म्हणजे पत्ते खेळत असताना त्या ठिकाणी मात्र कली असल्या कारणाने त्यांचं पुन्हा युद्ध झालं आणि त्यानंतर मात्र त्याच अनिरुद्धाचा दुसरा विवाह झाला बाणासुराची पुत्री उषा सोबत. बाणस्य तनयाम उषा उपयेमे युत्तमः तत्र युद्भूततम घोरम हरिशंकर योरमतः. त्या ठिकाणी बाणासुराची कन्या उषा एक दिवस मात्र झालं असं की शोणिताख्यपुरी रम्ये स राज्यमकरोत् प्रभु तस्य शंभो प्रसादेन किंकराईवते मरम. झालं असं की एक वेळेस मात्र स्वप्नामध्ये सुंदर प्रकारचा एक युवक दिसला आणि त्या ठिकाणी दोघंही रतिक क्रीडा करताना त्यांना उषाला दिसू लागलं. तर त्यावेळेस मात्र सकाळी उठल्याच्या नंतर त्यांची एक मित्र होती, तिचं नाव होतं चित्रा. तर त्यावेळेस ती सुंदर प्रकारचं चित्र रेखाटन करायची. त्यावेळेस मात्र तिला सांगितलं की असा असा युवा सुंदर असणारा माझ्या या स्वप्नामध्ये दिसला. त्यावेळेस मात्र त्या म्हणजे त्या मैत्रिणीने सुंदर प्रकारची चित्र रेखाटली आणि सांगितलं याच्यातील कोण आहे तू आता मात्र ओळखून सांग. तर सुंदर इत्युक्ता देवगंधर्व सिद्धचारण पन्नगा दैत्य विद्याधरान यक्षान मनुजांश यथा किला. देवांची चित्र रेखाटली, गंधर्वांची, सिद्धांची, चारणांची, पन्नपा, दैत्य, विद्याधर, यक्षान अनेक वृष्णीवंशीयांची ज्यावेळेस चित्र रेखाटू लागले तर प्रथम रामाची म्हणले हे नाही, म्हणले कृष्ण, म्हणले यांच्यासारखाच थोडासा दिसतो. त्यानंतर प्रद्युम्न विक्ष लज्जिता, हा प्रद्युम्नाचं चित्र रेखाटलं गेलं तर त्यावेळेस मात्र ती लज्जित झाली. तर म्हणले हात हे तर नाहीये, पण त्यावेळेस लज्जित झाल्यावर मात्र प्रद्युम्नाचा मुलगा अनिरुद्धम विलिखितम विष्णोशा वाङ्मयीरिया अनिरुद्धाचं चित्र रेखाटल्यानंतर सांगू लागली की हाच आहे. तर चित्रलेखा म्हणाली की पौत्रम कृष्णस्य योगिनी, हा कोण आहे, कृष्णाचा नातू आहे, पौत्र आहे असं म्हटल्याबरोबर बोले आता काय करायचं. बोले तुम चिंता ना करो, मैं इनको लेके आऊंगी. दुष्प्रेक्ष्य स्वगृहे पुंभी रे मे प्रद्युम्निना समम. त्यावेळेस मात्र चित्रलेखा कुठे गेली, रात्रीच्या समयावे मायावी विद्याद्वारे मात्र कुठे गेली, इकडे द्वारिकापुरीमध्ये आली आणि ज्या कक्षामध्ये अनिरुद्ध झोपलेले होते त्या कक्षातून मात्र पलंगासहित अनिरुद्धाला मायावी विद्याद्वारे कुठे आणलं, इकडे बाणासुराच्या त्या महलामध्ये आणलं. आणि इथे आणल्याच्या नंतर मात्र खूप दिवसपर्यंत अनिरुद्ध उषासोबत राहू लागले. आणि त्यावेळेस मात्र झालं असं की विचेष्टितम लक्षयाम कन्याया कुलदूषणम. त्यावेळेस मात्र त्यांचे जो द्वारपाल होते ना कोणाचे, उषाचे, त्यांनी पाहिलं की हिचे काहीतरी लक्षणं वेगळे दिसत आहेत. एवढंच नाही, आम्हाला या कक्षामध्ये एका पुरुषाचा आवाज येतोय कोणाचा. तर बाणासुराकडे पळत गेले, सांगितलं की कोण आहे. तर बाणासुर स्वयं आले. तर त्यावेळेस आतमध्ये कोण होते, अनिरुद्ध महाराज होते आणि उषा देखील होती. तर अनपाई भी बिरस्माभिर गुप्तयाश्चा गृहे प्रभो कन्याया दूषणम पुंभीर दुष्प्रेक्षाया न विद्महे. अरे त्यावेळेस मात्र बाणासुरासोबत त्या ठिकाणी अनिरुद्धाचं पुन्हा सगळ्या सैनिकांसोबत युद्ध झालं. खूप सैनिकांना त्या ठिकाणी मारून ठार केलं. पण बांधून ठेवल्या कारणाने इकडे भगवान स्वयं आले आणि स्वयं प्रद्युम्न आदी बलरामजी आदी येऊन त्या ठिकाणी सोडवलं, बाणासुराचा वध केला. आणि एक वेळेस मात्र भगवंत अशा प्रकारे उषासहित तिथे आणण्यात आलं. दुसरा विवाह अनिरुद्धाचा झाला आपल्या बाणासुराची मुलगी उषासोबत. एक वेळेस मात्र झालं असं की यदुवंशातील सगळे पुत्र खेळत असताना एकदो पवनम राजम जगमूर यदुकुमारका खेळत असताना क्रीडित्वा सुचिरम तत्र. पण झालं असं की एका सांबाचा एक मित्र होता, म्हणजे यदुवंशाचाच मुलगा, त्याने काय केलं, नाटक करायचं ठरवलं. समोर अनेक ऋषीगण दिसले यज्ञ करत असताना. त्यांनी झालं असतं तर एका गर्भवती स्त्रीचं नाटक केलं आणि त्यावेळेस मात्र त्या म्हणजे त्या पोटाला ते कपड्याच्या अधिक चिंदी बांधून त्यांनी गर्भवती होऊन त्या एका स्त्रीचं नाटक करत असताना घुंगट घेऊन मात्र त्या ऋषीमुनींकडे गेले आणि सांगू लागले, हे ऋषीमुनी, कारण का ऋषयो मंत्रद्रष्टार आहात, तुम्ही तर ऋषीमुनी आहात, तपश्चर्या करणारे आहात, सांगा आमच्या या स्त्रीला पुत्र होईल की पुत्री होईल. त्यावेळेस मात्र ऋषीमुनींनी जसं त्या मंत्रबळाद्वारे पाहिलं, सांगितलं, रे मूर्खा, मेरे से उपहास करते हो जाओ, तुम्हारे वंश का नाश करने वाला ये कौन होगा, तो एक मुसल इससे जन्म लेगा. त्यावेळेस मात्र स्वयं तो मुसल जन्माला आला. तर यदुवंशांनी त्याचे तुकडे तुकडे पुन्हा छोटे छोटे चूर्ण करून त्याला समुद्रात टाकून दिलं. तर तोच
छोटे छोटे चूर्ण केलेला तो मुसल मात्र एडका नामक घास तयार होऊन आला आणि त्याच्यानेच मात्र स्वयं सर्व यदुवंशांचा प्राण गेला. कारण आपसात भांडण होऊ लागले, मदिरा पान करू लागले, एकमेकाच्या प्राणाचा ज्यावेळेस जीव घेऊ लागले एकमेकाचा, अशा प्रकारे सगळे मारून ठार झाले. आणि अशा प्रकारे ज्यावर सगळे मिळे भगवंताने सुद्धा स्वधाम गमन केलं. आणि स्वधाम गमन केल्याच्या नंतर त्या द्वारिकापुरीला मात्र सगळे संपूर्ण त्या ठिकाणी समुद्र देवतेने काय केलं, आपल्या आपसात पोटात सामावलं आणि सगळी द्वारिकापुरी बुरून काय झाली, समुद्रामध्ये समाविष्ट झाली. अशा प्रकारे इकडे मात्र सगळ्या यदुवंशांचा नाश झाला. आणि यावत तसे कथा भूमेर यावत तो दिवितारका. पुढे मात्र सुंदर प्रकारे नारदजींनी एक वेळेस, आता हे सगळं झाल्याच्या नंतर श्री शुकदेवजी पहिले लीलांचं वर्णन करत आहेत की एक वेळेस नारद महर्षी गृहस्थाश्रम, भगवंत द्वारिकापुरीमध्ये गृहस्थाश्रम कसे चालवत आहेत हे सगळं पाहण्यासाठी आले होते. कारण का नारद महर्षींना असं वाटलं होतं भगवंताकडे 16,108 बायका आहेत, मग यातली जर मी एक घेतली तर. मग त्यावेळेस मात्र नारद महर्षी जसे आले तर भगवंत म्हणले काही हरकत नाही, तुम्हाला जी एकटी दिसेल तिला घेऊन जा. प्रत्येक कक्षामध्ये जाऊ लागले. कधी कोणाची वेणी भगवंत घालतायत, कधी कोणाला भोजन करत आहेत, कधी कोणाचे पाय चेपतायत, कोणाची सेवा करतायत, कधी कोणाला शृंगार करून देत आहेत. अशा प्रकारे सुंदर जिथे जिथे गेले तिथे भगवंताचे अनेक रूपामध्ये दर्शन झाले. तिथूनही मात्र नारद महर्षींवर कृपा करून मात्र भगवंत नारद महर्षी वापिस आले. पुढे मात्र भगवंताच्या सुंदर दिनचर्याचं वर्णन केलेलं आहे. ब्राह्मे मुहूर्त उत्थाय वायू स्पृश्य समाधवाह दैद्यो प्रसन्न करण आत्मानं तमसपरम. भगवान स्वयं कधी उठायचे तर ब्रह्म मुहूर्तामध्ये उठून त्या ठिकाणी संध्या पूजन आदी करून स्वयं सूर्य अर्घ दिल्याच्या नंतर आपल्या सभेमध्ये जायचे. झालं असं मायबाप एक वेळेस दुपारची वेळ होती, मध्यान्ह काळ. सुधर्मा सभेमध्ये एक दूत आला आणि त्यावेळेस मात्र त्या दूताला पहिले कुणीही पाहिलेलं नव्हतं. तो होता जरासंधातून, त्या जरासंधाच्या कैदेतून सुटणारा. ज्यावेळेस त्या दूताने सांगितलं की जरासंधाने मात्र 20,800 राजांना कैद केलेला आहे, तुम्ही मात्र काय करा, त्यांची रक्षा करा. भगवंताने सांगितलं कोई बात नहीं, मैं तुमको आश्वासन देता हूँ, मैं जरूर आऊंगा. त्यावेळेस मात्र भगवंताने चारही पांडवांना 4 दिशेत पाठवलं आणि स्वयं भीमाला सोबत घेऊन जरासंधाचा त्या ठिकाणी सुंदर प्रकारे वध भगवंताने केलेला आहे. आणि 20,800 राजांना सोडवलेला आहे. सगळ्या राजांनी स्तुती केली की कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. हे प्रभु, आपने हमारे क्लेशों का नाश किया, इसलिए आपको बारंबार वंदन हो. पुढे चालून मात्र ज्या राज्याभिषेकासाठी कोणाचा छत्र सम्राट म्हणून ज्या युधिष्ठिर राजाचा राज्याभिषेक होणार होता त्यावेळेस मात्र इंद्रप्रस्थमध्ये शिशुपालाचा सुद्धा उद्धार केला. हा शिशुपाल काय एवढा भगवंताच्या विरुद्ध होता, कारण ज्यावेळेस जन्माला आला हा सुद्धा एक मावशीचा मुलगा होता. जन्माला आल्याच्या नंतर त्याला 4 हात होते, चतुर्भुज रूप धारण करून आलेला होता. भगवंताने विचार केला याला 4 हात जर राहिले तर हा सर्वसामान्य मानव म्हटलं जाणार नाही, म्हणून भगवंताने त्याचे 2 हात घेतले होते आणि त्याला वरदान काय दिलं होतं की याला मी 100 गुणा म्हणजे 100 गुणा माफ करेल. पण ज्यावेळेस त्याचे 100 गुणे पूर्ण झाले तर भगवंताने सुद्धा त्या ठिकाणी त्याचा वध केला. पुढे चालून मात्र द्वारिकाला जात असताना दुसऱ्या मावशीचा मुलगा दंतवक्त्र त्याचा सुद्धा भगवंताने सुंदर प्रकारे वध केला. आणि अशाच सगळ्या राजांची कथा ऐकत असताना मात्र इकडे परीक्षित राजा पूर्ण मनोमन भगवन हे सगळ्या राजांची कथा ऐकत असताना आनंद वाटत नाहीये. त्या ठिकाणी परीक्षित राजा उभून गेले म्हणजे कंटाळले. हात जोडून श्री शुकदेवजी महाराजांना वर्णन करू लागले कि हे प्रभु, आपने अब तक तो बहुत बढ़िया बढ़िया कथा सुनाई, लेकिन आप कब से राजाओं की वंशावली सुना रहे हैं, अब कोई ऐसी कथा सुना दीजिए ना जो कथा सुनकर के हमारे मन में प्रेम जागृत हो जाए भगवान के प्रति. ऐसी कोई कथा सुनाइए. त्यावेळेस मात्र परीक्षित राजाचं ते बोलणं ऐकून भगवान यानि चान्यानि मुकुंदस्य महात्मना वीर्यानि अनंत वीर्यस्य श्रेतुमिच्छामहे प्रभु. त्या ठिकाणी सुंदर प्रकारे श्री शुकदेवजी महाराज कथा श्रवण करत असताना
भगवंताचा एक भक्त ज्यांचं नाव आहे सुदामा. सुंदर प्रकारे या सुदामाची कथा ऐकवत आहेत. कृष्णस्यादित कथा सखा कश्चित ब्राह्मणो ब्रह्मवीतमा विरक्त इंद्रियार्थेषु प्रशांतात्मा जितेंद्रिया. हा कोण आहे तर कृष्णस्यासी कथा सखा कश्चित. कृष्णाचा कोण आहे तर सखा आहे. ब्राह्मणो ब्रह्मवित्तमा ब्राह्मण आहे. चारही वेद ज्याला कंठस्थ आहेत पण विरक्त इंद्रियार्थेषु सगळ्या इंद्रियांमध्ये विरक्त आहे. प्रशांतात्मा जितेंद्रिया जितेंद्रिया आत्मा राम आहे. आणि एवढं सगळं असताना तस्य तो कोण आहे तो वर्तमानो गुहाश्रमी गृहस्थी आहे. तस्य वार्याकुलैचस्य शुशुक्षात्मा तथा विदाहा त्याची एक भार्या सुद्धा आहे आणि त्यावेळेस पतिव्रता. अच्छा एक बात बताओ मेरे कन्हैया की नगरी है. बोले हाँ ये तुम्हारे कन्हैया की नगरी है. मनामध्ये अतिशय आनंद झाला की अब तो मेरे भगवान का मुझे दर्शन तो होगा. कृष्ण सदर्शनम मह्यम कथम स्या दिती चिंतयत. त्यावेळेस मात्र कृष्णाचं चिंतन करत असताना हळूहळू हळूहळू उठून चालू लागले. अनेक जणांना विचारतायत. जवळ गेल्याच्या नंतर काही आता या ठिकाणी अनेक कथाकार असे भाव मांडतात की त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर ज्या वेळेस त्या द्वारपर्यंत गेले तर ही विख्यात झालेली कथा आहे बरं का. तर द्वारपालापर्यंत गेल्याच्या नंतर द्वारपालांना विचारू लागले कि या मेरा कन्हैया रहता है क्या. द्वारपाल हंसू लागले. बोले अरे कन्हैया अरे उनका सम्मान से नाम लो. जानते हो कौन है. बोले हाँ मैं जानता हूँ यहाँ का राजा है लेकिन है तो मेरा मित्र और मित्र के कोई प्रति सम्मान या आदर नहीं होता है. उनके प्रति तो केवल प्रेम होता है. बोले अच्छा तुम अपने आप को मित्र कहते हो. बोले अरे देखो देखो तो हंसने लगे. तो त्यावेळेस मात्र स्वयं द्वारपाल सुद्धा म्हणू लागले अरे तुम कहा के और हमारे राजा कहा के. त्यावेळेस मात्र हसत असताना स्वयं सगळ्या कथाकारांचाही भाव आहे. आणि कवी सुद्धा या ठिकाणी एका भजनामध्ये सुंदर प्रकारचं वर्णन करतो. अरे द्वारपाल देखी गरीबी गरीबी कहा कृष्ण के दर पे विश्वास लेके आया हूँ. मेरा बचपन का यार है मेरा साथ. यही सोच करके मैं आस करके आया हूँ. अरे द्वारपालो कन्हैया से कह दूँ. अरे द्वारपालो कन्हैया से कह दूँ. Bye.
कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन तू दिलदार है, तू मेरा यार है, मेरा दिलदार है। इसी प्रकार भगवान को अपना सखा, अपना मित्र और अपना दोस्त समझते हुए वहाँ अपने मित्र के पास स्वयं सुदामा जी द्वार तक पहुंचे। अब देखा गया तो ये गीत वैसे तो नहीं लेना चाहिए, सच कहा गया तो, लेकिन लोक विख्यात, क्योंकि जो चीज सब जगह विख्यात होती है, प्रसिद्ध होती है, और वही अगर न ली जाए तो लोगों को ऐसा लगता है कथा ही नहीं हुई आज। हाँ, ऐसे बहुत जगह हुआ है। एक वेळेस माझ्यासोबत असं झालं, कथेत हे गीत नाही घेतलं मी, अरे द्वार पालो कन्हैया से कह दो, हे गीत नाही घेतल्यामुळं ज्यावेळेस कथा समाप्ती झाली, विश्राम झाली, काही लोक तिथली जवळ आली, म्हणे ताई तुम्ही आज सुदामाची कथाच नाही सांगितली. का नाही सांगितली? लक्ष कथेकडे नव्हतं, लक्ष गीताकडे होतं. मग असं काही लोकांचं असतं की जर गीत नाही घेतलं तर त्यांना असं वाटतं की आज सुदामाची कथाच झाली नाही. म्हणून जी गोष्ट विख्यात आहे, प्रसिद्धी आहे, ती गोष्ट लोकांपर्यंत पोहोचणं ही गरजेचं आहे. म्हणून लोकविख्यात असल्या कारणाने हे गीत मी घेतलं. माफी असावी व्यासपीठाकडून. अशा प्रकारे पुढे मात्र सुंदर ज्यावेळेस द्वारपाल गेले, द्वारपालांनी सुदामाजींचा हसी मजाक उडवलेला नव्हता. काही ठिकाणी ही चुकीची बातमी पसरलेली आहे. स्वयं कारण भगवान श्रीकृष्णांचे द्वारपाल आणि ते एका भक्ताचं मजाक उडवतील, हसतील, असं कदापि नाही आहे. स्वयं द्वारपाल गेले, ज्यावेळेस दिनहीन अवस्था पाहिली, भगवंताजवळ गेले आणि सांगू लागले, देवा तुमचे एक भक्त आलेले आहेत जे की दिनहीन अवस्थेमध्ये आहेत आणि ते तुमचं नाव घेऊन तुम्हाला एक मित्र म्हणून संबोधत आहेत, ते खरंच तुमचे मित्र आहेत का देवा? त्यावेळेस भगवंतानेच विचारलं, कोण आहेत ते मित्र? काही त्यांचं नाव सांगितलं असेल तर सुदामा, सु निघालं म्हटल्याबरोबर दामा, आणि कारण सुदामा सु म्हणजे सुंदर, दाम म्हणजे धन, जे सुंदर धन आहे असं धन जर माझ्या या
घरापर्यंत आले आणि असा माझा भक्त असा महात्मा सुदामा जर माझ्या भेटीसाठी आलाय, भगवंताने जसं नाव ऐकलं, भगवंत त्या व्यासपीठा त्या सिंहासनावरून उठले आणि उठून तसेच निघाले. भगवंताचं चालता चालता उत्तरीय वस्त्र कधी गळलं भगवंताला सुद्धा कळालं नाही. भगवंताची आसरं अस्तव्यस्त होत असताना भगवंत सुदामाकडे पोहोचले. सुदामा भेटल्यानंतर मात्र जसं पाहिलं, कारण भक्ताच्याही डोळ्यामध्ये अश्रू आहेत, भगवंताच्याही डोळ्यात अश्रू आहेत. हे झालं भक्त आणि भगवंताचं प्रेम. प्रेम असंच असतं मायबाप. तर सुखी सुखीत्वम अश्रू. आणि त्यावेळेस मात्र स्वयं आलिंगन दिलं भगवंताने आणि भगवंताने आलिंगन दिल्याबरोबर ती दिनहीन अवस्था सुदामाची पाहिली. अरे सुदामा, त्यावेळेस मात्र भगवंताला सुद्धा रडू आलं मायबाप. आतमध्ये निर्प्रीतो व्यमुंचतो दंबिन बिंदून नेत्राभ्याम पुष्करेक्षणः अथोपवेश्य पर्यंके स्वयं सख्यू समर्हणम. त्यावेळेस मात्र भगवंताला सुद्धा रडू आलं. नेत्रांभ्याम पुष्करेक्षण हा शब्द आलेला आहे. दोघं नेत्रातून भगवंताच्या अश्रुधारा वाहू लागल्या. पादौ पादावनेन जिही. आणि अश्रुधारा वाहत असतानाच भगवंताने त्या सुदामाचे पादौ म्हणजे दोघंही पेर त्या थाळीमध्ये ठेवून मात्र स्वयं त्यांचे पाय धुतले. जितना राधा रोई काना की, जितना राधा रोई काना की, कन्हैया उतना रोया रोया सुदामा के लिए, कन्हैया उतना रोया रोया सुदामा के लिए.
एका गीतामध्ये फार सुंदर वर्णन केलं, जितना राधा रोई कन्हैया के लिए और कन्हैया उतने ही रोए अपने भक्त सुदामा के लिए। तो उसी प्रकार जब उसी भक्त से मिलन हुआ और बाद में जब आए उनके पैर धोते समय जैसे ही भगवान रो रहे हैं, तो उसी समय भगवंत ने विचारला, अच्छा सुदामा एक बात बताओ, देखो हम तो बालपन के सखा है, गुरुकुल से सखा है हम, लेकिन एक बात बताओ, तुम मुझसे मिलने आए हो, क्या मेरी भाभी ने कुछ भेजा नहीं मुझको? तो बोले अच्छा भेजा तो है। और जैसे ही सुदामा ने पीछे से एक छोटी सी पोटली निकाली, तो उसी को छीन करके रुक्मिणी आदि सारी जितनी रानियां थी वो आपस में जैसे ही बटोरने लगी, तो भगवान भी उसी को थोड़ा थोड़ा लेकर के खाने लगे। और उसी समय फिर भगवान पूछते हैं, अच्छा एक बात बताओ, क्या मेरी भाभी कैसी है, उनका नाम क्या है? उसी प्रकार फिर सुदामा बताने लगे, तुम्हारी भाभी का नाम सुशीला है, मेरे छोटे छोटे बच्चे हैं। अच्छा एक बात बताओ, तुम्हारी कोई परिवार नहीं? मुझे तो पता है तुम बचपन से ही चंचल बुद्धि से हो और तुमने तो बहुत बड़ा परिवार रखा होगा। भगवान बोले हाँ हाँ चिंता ना करो, अभी थोड़ा धीरज तो रखो, मेरी सारी पत्नियों को बहुओं को तुमको आशीर्वाद देना है। अच्छा कितनी पत्नियां की तुमने? बोले गिनती तो कर लो खुद ही। बोले अच्छा लाओ, तो एक एक आकर के आशीर्वाद लेने लगी। उसी प्रकार एक एक मिळून ज्यावेळेस आशीर्वाद घेऊ लागल्या, त्यावेळेस मात्र सुदामाजी त्या सिंहासनावर बसून सौभाग्यवती भव सौभाग्यवती भव सौभाग्यवती भव अनेक त्या ठिकाणी पत्नींना आशीर्वाद दिला। जवळपास 108 पत्नींना आशीर्वाद देण्यानंतर त्या ठिकाणी सुदामजींनी हात जोडले, अरे कन्हैया आता माझ्या तर बोललंही जात नाही, दिनहीन अवस्थे मी तुझ्या आहेत तरी किती पत्न्या? अरे 108 झाल्या, मी सगळ्यांना सौभाग्यवती भव करत करत माझ्या पोटात जेवढं अन्न होतं तेवढं आता संपलं, माझ्यात बोलण्याची क्षमता राहिलेली नाही। म्हणले अरे आत्ता तर कुठेतरी सुरुवात झाली, अजून 16,000 बाकी आहेत म्हणले। कन्हैया आता माझ्या शक्तीने मी न बोलताच फक्त आशीर्वाद असा देईल। म्हणजे ठीक आहे। त्यावेळेस मात्र पुन्हा काही पत्नी येऊ लागल्या, आशीर्वाद देत मनातून आशीर्वाद देत आहेत, केवळ असा हात पाठीवर ठेवू लागले। पण त्यावेळेस मात्र जसे 10,000 पत्न्यांना आशीर्वाद दिला, 6,000 राहिले होते अजून। कन्हैया म्हणले आता माझे तर हातही उचलले जात नाही, माझे हातही थकले। कन्हैया म्हणले काही हरकत नाही, आता राहिले 6,000, फक्त तू असाच बघत राहा आणि आशीर्वाद दे। त्यावेळेस मात्र सगळ्या पत्न्या आल्या, आशीर्वाद सुदामजींकडून घेतले आणि सगळ्यांना आशीर्वाद दिल्यानंतर सुंदर प्रकारे दोघंही मित्रांनी भोजन केलं। भोजन करत असताना आपसात संवाद होऊ लागला। भगवंत म्हणाले, अपि ब्रह्मन गुरुकुलाद भवता लप्त दक्षिणात समावृत्तेन धर्मज्ञ बारोड़ा दृश्यति नवा। अरे सुदामा, क्या तुमको याद है हम गुरुकुल के मित्र थे? अच्छा एक बात बताओ, मैं तो ठहरा एक राजा, मैं तो ग्वालबाली था, लेकिन ग्वालबाल से आज मैं द्वारिका का यह राजा हूँ, लेकिन तुम्हारी ऐसी दीनहीन अवस्था कैसे हुई? तुम्हाला खरं सांगू, त्यावेळेस मात्र सुदामजींनी सांगितलं नव्हतं मित्रतेचा भाव कसा असतो बघा। एक मित्र दुसऱ्या मित्रासाठी काय करतो आणि त्याच्यातलं काय सुख असतं आणि काय प्रेम असतो। ज्यावेळेस गुरुकुलामध्ये दोघंही सखा दोघंही मित्र एक सोबतच त्यावेळेस विद्या अध्ययन करत होते। इकडे लक्ष द्या, फार सुंदर प्रसंग आहे हा। सोबत विद्या अध्ययन करत असताना गुरुमाताने सांगितलं, तुम्ही काय करा, वनात जाऊन लाकडं तोडून आणा। त्यावेळेस मात्र दोघंही मित्र जाण्यासाठी तयार झाले, पण दोघा मित्रांना खाण्यासाठी काय तर एक एक मुठ्ठी चना भिजवलेले होते गुरुमाताने, आणि त्या दोघंही मुठ्ठी म्हणजे एक एक मुठ्ठी म्हणजे 2 मुठ्ठी चना त्या सुदामाकडे दिले आणि दिले। पण त्यावेळेस मात्र रात्रीचा समय होता, पुन्हा माघारी घेतले। सांगितलं ज्यावेळेस तुम्ही सकाळी जाणार लाकडं तोडण्यासाठी त्यावेळेस माझ्याकडून घेऊन जा। म्हटले हो। त्यावेळेस मात्र दोघंही झोपण्यासाठी निघून गेले, पण इकडे गुरुमातेने ते भिजवलेले चणे बाजूला ठेवले। सकाळची वेळ होती, प्रातःकाळी दुर्वासा महर्षी त्या ठिकाणी आल्याच्या नंतर मात्र दुर्वासा ऋषींनी त्यावेळेस जसं भोजनाची इच्छा सांगितली, तर भोजनाची इच्छा प्राप्त केल्यानंतर गुरुमातेने संदीपनी
सांदीपनी ऋषींच्या पत्नीने सांगितलं, आमच्या या आश्रमामध्ये मात्र आता सध्या भोजनाची व्यवस्था होऊ शकत नाही, काही शिल्लक राहिलेलं नाहीये. गुरुमातेने असं सांगितल्याबरोबर दुर्वासा ऋषींनी ऋषयोर मंत्रद्रष्टा रहा, मंत्र बलावर पाहिलं की घरामध्ये काय आहे. तर 2 मुठ्ठी चणे ठेवलेले असताना सुद्धा गुरुमाता माझ्यासोबत काय झाल्या तर खोटं बोलल्या. आणि ते चणे, मी त्या चण्याला श्राप देतो, ते चणे जोही व्यक्ती खाईल तो मात्र दरिद्री होईल, असा श्राप दिल्याच्या नंतर ज्यावेळेस दुर्वासा ऋषी असा श्राप देत होते ना, हे सगळं वृत्तांत कोणी ऐकला? सुदामाने ऐकलेला होता. सुदामाला वाटलं हे चणा आमच्यासाठी गुरुमातेने भिजवलेले आहेत आणि आमच्यासाठी ठेवलेले असताना त्या दुर्वासा ऋषींना दिले नाही, म्हणून हे वाया सुद्धा घालू शकत नाही. त्यावेळेस मात्र ते चणा ज्यावेळेस बांधले, हे गुरुमातेने हा श्राप ऐकलेला नव्हता. चणा बांधून मात्र ते सुदामाकडे दिले. दोघंही मित्र लाकडं तोडण्यासाठी वनात आले. लाकडं तोडत असताना मात्र सुदामाने भुकेचा बहाणा केला, वृक्षावर जाऊन बसला आणि दोघंही मुठ्ठी ते चणे खाल्ले. खाल्ल्याच्या नंतर का खाल्ले होते? कारण ते जर चणे माझ्या मित्राने खाल्ले तर ती दरिद्र अवस्था माझ्या मित्राला भोगावी लागेल, म्हणून ती दरिद्र अवस्था स्वतः प्राप्त केली. मायबाप, ही असते मित्राचं प्रेम. शास्त्रकार सुद्धा याच्यात वर्णन करतात, मित्रस्य मित्रम आणि सुखयंती नित्यम. जो एक मित्र दुसऱ्या मित्राचं हित बघतो ना, तोच खरा मित्र आणि तोच खरा सखा. म्हणून त्या अशा या मित्र सुखातून, मित्र या संवादातून सुद्धा, या प्रेमातून सुद्धा आपण शिक्षा घेऊ शकतो की असं असावं मित्राचं प्रेम. त्यावेळेस मात्र सुदामजी महाराजांनी त्या संपूर्ण चणे खाल्ल्याच्या नंतर भगवंताने ज्यावेळेस विचारलं की माझ्या वाटेचे उरलेले जे चणे होते ते मात्र कुठे गेले? सुदामाने सांगितलं, मला एवढी भूक लागलेली होती की मी तुझ्या वाटेचे आणलेच नाही, जे माझ्याकडे जेवढे होते तेवढे मी खाल्ले. त्यावेळेस मात्र खोटं बोलून मित्राचं ते दारिद्र्य स्वतःच्या अंगावर प्राप्त करून घेतलं. माईबाप, याला म्हणतात खरं मित्रप्रेम. घरी गेल्याच्या नंतर मात्र सगळं दारिद्र्य सुदामजीवर आलं आणि जे राज्य मात्र होतं ते मात्र भगवान कृष्णाला मिळालं. अशा प्रकारे इकडे ज्यावेळेस सुदामजी महाराज द्वारिकेमध्ये आल्यावर ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण एकांतात बसलेले असताना सगळं काही आठवतायत, सगळं मंत्रदृष्टीने बघतायत की असं काय होतं की माझा मित्र एवढा महात्मा असताना, अरे 4ही वेद ज्या मित्राला कंठस्थ आहेत, एवढा निर्मळ मनाचा, कारण का निर्मल मन जन सो मोही पावा और मोही कपट चल छिद्र न भावा. अरे कोणाच्या दाराशी जाऊन एक तुकडा मागणार नाही, एवढा स्वाभिमानी असणारा माझा मित्र, आणि एवढी दरिद्रता अवस्था काय यावी. त्यावेळेस मात्र एकांत अवस्थेमध्ये भगवान कृष्णांनी बसून ज्यावेळेस पाहिल्याच्या नंतर कळालं, अरे हे असं कसं मित्रप्रेम, माझी दरिद्र अवस्था मात्र स्वतःवर ओढून घेणारा माझा मित्र. कारण का खरं सांगू, शास्त्रानुसार पत्रम पुष्पम फलम तोयम योमी भक्त्या प्रयच्छति तदहम भक्त्युपहरुत मश्नामी प्रयतात्महा तात्मना. भगवान पहले कुछ लेते हैं फिर बाद में कुछ देते हैं. कुछ न कुछ मतलब छोटी सी ही चीज़ हो, पत्र हो, चाहे पुष्प हो, चाहे फल हो, तोय माने जाए जल हो, कुछ भी हो, पहले वो लेते हैं और जैसे ही छोटी सी चीज़ लेते तो बहुत बढ़ के देते भी है. तो भगवान ने पहचान लिया, मेरे मित्र ने मेरे साथ ऐसा किया, अपने ऊपर सारा दुख मतलब खींच लिया. ऐसा क्यों किया सुदामा तूने? त्यावेळेस मात्र जवळ गेले आणि मित्राला समजावू लागले, तूने असं का केलं? सुदामाने सांगितलं, मी एक मित्र आहे आणि मित्रतेचं कर्तव्य निभवणं माझं काम आहे. म्हणून मायवा, या कथेतून शिक्षा आम्ही सुद्धा हीच घेऊ शकतो. जर सर्वसामान्य जीवाला जर आपण मित्र मानलं नाही तर कुठे तो व्यक्ती कमतरता भासू शकते त्याची, पण मात्र कुठे नाही तर कुठे तो कमी पडू शकतो. पण हा मित्र असा आहे जो जगताचा चालक मालक आहे, जगत पिता आहे. त्याला जर आपण मित्र मानलं ना तर जगात कुठेच कशाची कमी भासणार नाही. त्यावेळेस म्हणून या भगवंतासोबत प्रत्येक जीवाने काही नाही तर काही नातं जोडावं बरं का. मित्र असो, सखा असो, दोस्त असो, आई वडील असो किंवा बंधू असो, भगिनी असो, काही ना काही तरी मित्रासोबत नातं जोडावं. म्हणून त्यासाठी अपि ब्रह्मन गुरुकुलात भवता लप्त दक्षिणात समावृत्तेन धर्मज्ञ भार्योडा सदृशी नवहा. भगवंताने मात्र त्या सुदामजींवर अनेक कृपा केली आणि त्यावेळेस मात्र सुदामजींना जे मिळायला हवं होतं ते त्यावेळेस मात्र स्वयं त्या ठिकाणी एकदा मोठ्याने जय घोष करा. जय जय श्री राधे. अजून थोडस मोठ्याने जय जय श्री राधे. जय श्री राधे. या
ठिकाणी आपल्या संपूर्ण महाराष्ट्र राज्यांचं नाव आहे असे हरिभक्त परायण भागवताचार्य आणि आमचे परमस्नेही आमचे मोठे बंधूप्रमाणे श्री या ठिकाणी आमचे या ठिकाणी दादा प्रशांत महाराज खानापूरकर या ठिकाणी रात्रीचं कीर्तन पुष्प ज्यांचं आहे आणि या ठिकाणी महाराज सुद्धा उपस्थित झालेले आहेत कथेला आणि व्यासपीठाकडून आणि या संपूर्ण गावाकडून त्यांचे या ठिकाणी स्वागत आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. आणि असे प्रशांत महाराजांचे वडील या ठिकाणी सुद्धा उपस्थित आहेत आणि त्यांच्यासाठी सुद्धा एकदा टाळ्या होऊ द्या. तर तुम्ही आम्ही सगळे सुंदर प्रकारे कथा श्रवण करत असताना भगवंत एक हाताने घेतो तर 10 हाताने संपूर्ण अनंत हाताने देतो सुद्धा. म्हणून पत्रम पुष्पम फलम तोयम, त्याला काही नाही तर काही जर भक्ताने दिलं तर तो फार होऊन देतो, अनंत रूपाने देतो. त्यावेळेस मात्र विश्वकर्माला आदेश दिला आणि सांगितलं की सुदामजींची जी नगरी आहे जी की दरिद्र अवस्थेला प्राप्त आहे ना, तर तीच त्या ठिकाणी मात्र संपूर्ण सुंदर प्रकारे महल, ज्याप्रमाणे मी जशा महलात राहतो ना तसंच माझं मित्रच सुद्धा झालं पाहिजे. विश्वकर्माने सुंदर असं महल त्या ठिकाणी केलं आणि त्यानंतर मात्र इकडे सुदामजी अनेक दिवस खूप दिवस त्या ठिकाणी राहिले. भगवंताने सांगितलं की सुदामजी जाने वाले नहीं हो, घर जाने की इच्छा नहीं होती, मेरी भाभीश्री की याद नहीं आती तो हे. सुदामजी काय म्हणणार आहे, कारण मित्राकडे मागणं सुद्धा एक निंदनीय काम आहे. म्हणून त्यावेळेस मात्र सुदामजी मनोमन एकच इच्छा करत आहेत, काय की ही इच्छा की भगवंताने माझी इच्छा समजून घ्यावी की घरी गेल्यानंतर माझी पत्नी मला काही गोष्टी विचारेल, मी त्यांना काय उत्तर द्यावं, मी त्यांना काय सांगावं की मी मित्राकडे गेलो होतो, मी आणलं काय माघारी, मी त्यांना काय उत्तर देऊ. मनोमन विचार करत असताना मात्र कृष्णाकडे बघत आहेत. पण कन्हैया हसत मुख करून सांगतायत, अच्छा देखो मित्र, तुम यहाँ आए, मानता हूँ मैंने तुम्हारा बहुत आदर भी किया, मैं तुमसे बहुत स्नेह भी रखा, प्रेम भी रखा, लेकिन एक बात ध्यान में रखियो, मैं कुछ देने वाला नहीं हूँ. तुमने जो मेरे कपड़े पहन के रखे ना ये भी तुमको उतारने पड़ेंगे. त्यावेळेस मात्र सुदामजी महाराज विचार करते, देखो फटे चितड़े कपड़े पहन के आया था और देखो मेरा मित्र कैसा है, पहने हुए कपड़े भी मेरे से उतार के ले रहा है. देखो ऐसा मित्र है, फिर भी कोई बात नहीं, मित्र ने कहा है ना मैं उतार के दे दूंगा. त्यावेळेस मात्र स्वयं घातलेले भगवंताचे कपडे त्या ठिकाणी ठेवले, जे फटे चितडे कपडे घातलेले होते तो स्वयं परिधान केले आणि पुन्हा मात्र आपल्या घरी जाण्यासाठी निघाले. जाता जाता मात्र बार बार मागे वळून बघत आहेत की काय की आता तरी मला कृष्ण म्हणेल की तू काहीतरी घेऊन जा, आता तरी मला कृष्ण म्हणेल की तू खाली हात जातोयस की काय. पण बागे बघता बघता सुद्धा भगवंत केवळ हसतमुख त्यांच्याकडे बघत होते, काहीच दिलं नाही. ज्यावेळेस सुदामजी चालत चालत घरी आल्याच्या नंतर पाहिलं सुंदर अशी, मी ज्या वेळेस गेलो होतो ना ती नगरी कशी होती, दरिद्रतेने भरलेली नगरी, जिथे माझ्या घरामध्ये एक दिवा लावणे इतपत तेल सुद्धा नव्हतं. आज तीच नगरी अनेक प्रकाशाने प्रकाशित झालेली आहे. मी आलो कुठे, रस्ता तर नाही चुकलो ना. ज्यावेळेस जवळ गेले, सुशीला त्या ठिकाणी उभी होती, सुंदर वस्त्र परिधान केलेली, आभूषण परिधान केलेली पत्नी. जवळ गेले, विचारलं, हे देवी आप कौन है? बोले, अरे पतिदेव मुझे पहचानते नहीं हो, मैं तुम्हारी पत्नी सुशीला हूँ. सुशीला हो? अरे देखो मैं जब गया था तब तो बहुत अलग था, अब बहुत अलग है. बोले नहीं, ये तो आपके ही मित्र की कृपा है, आपका मित्र बोल के नहीं देता है, चुपके कार्य करता है, इसलिए तो उसको चोर कहा जाता है. आपके मित्र ने ये सब कुछ किया है. विश्वकर्मा जी को आदेश जब दिया तो उन्होंने ही तो सुंदर ये महल बना के दिया. और इतना जितना भी आपको ये प्रकाश में दिख रहा है ना, वो केवल आपके मित्र की ही कृपा है. और उसी समय जब सुदाम जी ने ये सुना कि ये सब मेरे मित्र ने किया है, रोते हुए भगवान को बोलने लगा, प्रभु आप कैसे दयालु हो, आप कितने कृपामयी हो, और आपकी जो स्वामिनी है वो राधा रानी भी कितनी कृपामयी है, जिनकी एक बार कृपा हो जाए वो बरसाने वाली, क्योंकि जो बरसाती रहती है हमेशा, वो बरसाने वाली की एक बार अगर कृपा हो जाए जीवन में तो कभी किसी चीज़ की कमी नहीं होती. और उन्हीं की कृपा, जो भगवान कृष्ण की कृपा उनके ऊपर एक बार हो जाए तो दोनों की कृपा, अगर युगल स्वरूप की कृपा जिस पर हो जाए तो जीवन में किसी बात की कमी नहीं रहती. तो उसी समय
अहो ब्रह्मण्य देवस्य जुष्टा ब्रह्मणता तयामयः यद दरिद्रतमो लक्ष्मी मश्लिष्टो बिभ्रतो रसीही. त्यावेळेस मात्र सगळी दरिद्रता दूर केली. क्वाहम दरिद्रः पापियान क्व कृष्ण श्रीनिकेतनः ब्रह्मबंधुर इति स्माहम बाहुभ्याम परिरंबितः. हे भगवान आपकी कृपा की तो बात ही क्या. त्यानंतर मात्र सुंदर प्रकारची ही कथा ज्यावेळेस परीक्षित राजाने श्रवण केली, गदगद झालेले परीक्षित राजा बारंबार श्री शुकदेवजींच्या चरणी साष्टांग दंडवत घालत म्हणाले, देवा ही कथा इतकी सुंदर जी ऐकल्याच्या नंतर जेवढेही तुम्ही मला या राजांची वंशावळी ऐकवली होती ना, ती मात्र आता लक्षात नाही राहिली, पण ते भगवंताचं प्रेम मात्र माझ्या हृदयामध्ये उत्पन्न झालं. अशा प्रकारे पुढे मात्र जे भगवंताचे अवतार आहेत श्री शुकदेवजी महाराजांनी कथा ऐकवत असताना सांगितलं की अनेक दुष्टांचा उद्धार मात्र भगवंताने या पृथ्वीचा भार हरत असताना केला. पृथ्वीचा भार हरका केल्याच्या नंतर या ठिकाणी यदुवंशांचा सुद्धा त्या ठिकाणी नाश झाला. एक श्रापामुळे, कोणाच्या तर गांधारीच्या श्रापामुळे झाला. आणि त्या ठिकाणी मात्र पुढे श्री शुकदेवजी महाराजांनी 24 गुरूंचं वर्णन केलेलं आहे. जे दत्तात्रय महाराजांनी 24 गुरूंचं वर्णन केलं. गुरु हे बघा, गुरु केवळ ज्याच्याकडून आपण ज्ञान अर्जन करतो त्यालाच नाही म्हणतायत. ज्याच्याकडून आपण छोटी विद्या जरी प्राप्त केली, काही ना काहीतरी गोष्ट जरी आपल्याला शिकायला मिळाली ना, त्याला सुद्धा गुरु म्हटलं जातं. अशा प्रकारच्या आपल्या जीवनात अनेक गुरु आहेत मायबाप, पण आपण लक्षात ठेवत नाही. या ठिकाणी 24 गुरु श्री दत्तात्रय महाराजांनी केले. पुढे मात्र स्वयं या ठिकाणी नवयोगेश्वरांची कथा श्री शुकदेवजींनी फार सुंदर प्रकारे वर्णन केले. पण आपल्याकडे वेळ थोडा कमी असल्या कारणाने पुढे मात्र श्री शुकदेवजी महाराजांनी परीक्षित राजाला कलियुगाचा राजाचं वर्णन करत असताना मात्र सांगितलं की अब इस कलियुग को दोषों से अगर तुम बचना चाहते हो तो क्या करना चाहिए, तो भगवत नाम संकीर्तन करना चाहिए. अगर तुम भगवत नाम लेते रहोगे तो इस कली के दोषों से बच पाओगे. क्यों. आणि त्यावेळेस मात्र अंतिम उपदेश देत असताना श्री शुकदेवजी महाराज सांगतात, त्वं तु राजन मरिष्येति पशुबुद्धि मिमां जहि नत जात प्राग्भूतोद्य देहवत्वम न कांक्षसी. सांगितलं, अरे न तुम पैदा हुए हो और न तुम मरोगे. तुम ये चिंता मत करो कि तुम जन्म लिए हो, तुमको तक्षक नाग डसेगा और न तुम्हारी आत्मा फिर दुर्गति को प्राप्त होगी. तुम इस बात का चिंतन मत करो. तुम ये सोचो कि ना मैं पैदा हुआ हूँ, ना मैं मरूंगा और ना ही मुझे कोई कष्ट मिलेगा, क्योंकि मेरा आत्मा ये अविनाशी है. क्योंकि मेरे आत्मा के अंदर जो परमात्मा बैठा है वो भी अविनाशी, उसका कभी नाश होता ही नहीं है. होगा तो केवल इस शरीर का होगा, तुम्हारा आत्मा का नहीं. इसलिए आत्मा का कल्याण करते हुए, भगवत नाम संकीर्तन करते हुए तुम परब्रह्म में लीन हो जाओ. त्या मात्र अंतिम उपदेश देत असताना श्री शुकदेवजी महाराजांनी सांगितलं कि तुम अब क्या करो, अपने आप को भगवत चिंतन में समर्पित करो. फिर आकर के तुमको तक्षक नाग जैसे ही डसेगा, फिर तुम्हारा आत्मा का कल्याण तो होगा ही. तुम्हारा शरीर का चाहे कुछ भी हो, लेकिन आत्मा का कल्याण होगा. इसलिए तुम व्यर्थ चिंता ना करो. त्यावेळेस मात्र श्री शुकदेवजी महाराजांनी अंतिम उपदेश देऊन निघून गेले. सिद्धोस्मे निगृहीतोस्मी भवब्धा करुणात्मनः श्रावितो यच्च मे साक्षात निदिनोमी हरिही. त्यावेळेस मात्र जगाम भिक्षुभी साकम नरदेवेन पूजितः. त्या ठिकाणी स्वयं जन्मेजय महाराजांनी, जे परीक्षित राजाचा मुलगा होता, त्यांनी तिलक केला. पूजन झाल्याच्या नंतर जगामः उत्थिताय भिक्षुभी साकम नरदेवेन पूजितः. नरदेवेन म्हणजे नरांचा जो राजा आहे तो जन्मेजयाने पूजन केलं. आणि त्या ठिकाणाहून मात्र श्री शुकदेवजी महाराज आपल्या श्लोकांचं गान करीत, चिंतन करीत मात्र पुन्हा वनामध्ये निघून गेले. बोलिये श्री शुकदेवजी महाराज की जय. त्यावेळेस मात्र स्वयं परीक्षित राजा ध्यानस्थ अवस्थेमध्ये होऊन भगवत नाम चिंतन करायला लागले. आणि त्यावेळेस मात्र त्यांचा जो आत्मा निघाला तो मात्र साक्षात या भूलोकामधून भेदन करून, साक्षात स्वर्गातून भेदन करून, देवलोकातून भेदन करून, ब्रह्मलोकाला भेदन करून साक्षात वैकुंठात गेला. आणि तोच परीक्षित राजाचा आत्मा मात्र स्वयं कुणात लीन झाला, तर भगवंतात लीन झाला. कशा प्रकारे. त्यावेळेस मात्र इकडे तक्षक नाग शृंगी ऋषीने श्राप दिल्या कारणाने त्या
ऋषीच्या श्रापामुळे तक्षक नाग जसा निघाला मध्यस्थी कश्यप महात्म्या आडवे झाले आणि त्यावेळेस सांगितलं की मी तुला डसू देणार नाही. कारण का तू माझा भक्ताचा प्राण घेण्यासाठी चाललाय. तक्षक म्हणाला मी व्यर्थ नाही चाललो, मला श्रापामुळे जावं लागतंय. त्यावेळेस मात्र स्वयं लोभ कारणाने तर ऋषी सुद्धा शांत झाले. म्हणले तुम्ही जेवढं धन मागाल तेवढं मी द्यायला तयार आहे, पण मला डसू द्या. त्यावेळेस मात्र ऋषीला सुद्धा शांत केलं. इकडे तक्षक नाग त्या ज्यावेळेस परीक्षित राजा धनस्थ अवस्थेमध्ये होते त्यांना मात्र दंश केले, मृत अवस्थेला प्राप्त झाले. आणि असं झाल्याबरोबर ज्यावेळेस जन्मेजयाला कळलं की आपल्या पिता मृत पावला, हे कळलं नाही की त्यांचं कल्याण झालं. तक्षक नागाने डसलं ना, म्हणून त्यावेळेस जन्मेजयाने क्रोधी अवस्थेमध्ये येऊन यज्ञाचा प्रारंभ केला आणि त्या ठिकाणी सगळ्या नागांना आवाहन केलं. तक्षक नाग मात्र इंद्र स्वर्गामध्ये जाऊन इंद्राच्या सिंहासनाच्या पाठीमागे लपला, येत नव्हता, कारण त्याला अमृतपान केलेलं होतं. त्यावेळेस मात्र इंद्रासहित ज्या वेळेस त्याला आवाहन केलं, इंद्राचं सिंहासन सुद्धा डोलत असताना ज्यावेळेस त्या यज्ञामध्ये येऊ लागलं ना, बृहस्पतीजींनी थांबवलं. म्हणले नाही तुम ऐसा मत करो क्योंकि तुम नरदेवेन नरों के राजा हो, तुम ऐसा नहीं कर सकते हो, तुम सबका कल्याण करो. त्यावेळेस मात्र तिथून स्वयं जन्मेजयाने जो सत्संग ऐकला बृहस्पतीजींकडून, तो म्हणजे साक्षात श्रीमद देवी भागवत महापुराण होतं. इथूनच मात्र देवी भागवताला सुद्धा सुरुवात होते. अशा प्रकारे सुंदर तुम्ही आम्ही सुद्धा ही कथा ऐकल्याच्या नंतर केवळ कथा ऐकून उपयोग नाही मायबाप, या कानाने ऐकावी या कानाने सोडावी असं नाही. ही कथा ऐकल्याच्या नंतर जोपर्यंत आपण मनने चिंतन करत नाही, कारण का प्रातः द्यूत प्रसंगेन मध्यांते श्री प्रसंगेन रात्र चौर प्रसंगेन कालो गच्छति धीमताम. सकाळी कशाचं चिंतन केलं पाहिजे तर प्रात द्यूत प्रसंगेन. द्यूत कोणत्या ग्रंथामध्ये खेळला गेला तर महाभारतामध्ये खेळला गेला, म्हणून सकाळी उठल्याच्या नंतर महाभारताचं चिंतन केलं पाहिजे. मध्यांते श्री प्रसंगेन. श्री प्रसंग कशामध्ये आहे तर तुलसीदासजींनी जे चरित्राचं वर्णन केलं ते रामचरित मानसमध्ये श्री प्रसंग आलेला आहे. तर अशा श्री प्रसंगाचं वर्णन करत असतं कधी चिंतन करावं तर मध्यंत म्हणजे दुपारच्या वेळी चिंतन करावं. रात्र चौर प्रसंगेन. रात्री मात्र चौर. आता चोरीची ही लीला कशामध्ये वर्णन केली गेलेली आहे तर श्रीमद भागवत महापुराणामध्ये वर्णन केली गेलेली आहे. म्हणून रात्री झोपत असताना श्रीमद भागवत महापुराणाचं चिंतन करावं. आणि कालो गच्छति धीमताम. अशा प्रकारे अनेक काळामध्ये अनेक पुराणांचं चिंतन करत असताना मायबाप स्वतःच्या आत्म्याचं सुद्धा कल्याण करावं. अशा प्रकारे या ठिकाणी सुंदर मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वजाः मंगलम पुंडरीकाक्ष मंगलाय तनोहरी. सुंदर मंगलमय कथा गेल्या 7 दिवसापासून आपल्या महाकाळामध्ये सुंदर प्रकारे कथारूपी गंगा प्रत्येक दारादारामध्ये वाहती आहे. आणि अशी ही गंगा तुम्ही आम्ही सगळे पान करत असताना आपल्या तरुण बांधवांनी, कारण मायबाप फार मोठं योगदान यांचं आहे. गेल्या 3 महिन्यापासून नाही तर 6 महिन्यापासून ज्यांचा परिश्रम या ठिकाणी आहे, केवळ तुम्हा आम्हाला सत्संगाची प्राप्ती घडावी आणि ही गंगा या गंगेत आले, या कथारूपी गंगेमध्ये तुम्ही आम्ही सुद्धा स्नान करून परम पवित्र व्हावं असा ज्यांचा उद्देश होता ते म्हणजे आपल्या महाकाळातील सगळे तरुण बांधव. आणि याच तरुण बांधवांना ज्यांनी मार्गदर्शन करावं, पुढे न्यावं. आणि एवढा भव्य दिव्य प्रथम वर्ष असताना सुद्धा एवढे मोठे मोठे महात्मे या ठिकाणी येतात, सुंदर कीर्तन करून भजन करून तुम्हा आम्हाला पवित्र करतात. आणि या ठिकाणी एवढं सगळं नियोजन कोणी केलं तर या सगळ्या तरुण बांधवांना ज्यांचं मार्गदर्शन आहे ते आमचे सगळ्यांचे आदरस्थान श्रद्धास्थान श्री हरिभक्त परायण ज्ञानेश्वरीचे परम उपासक आणि या ठिकाणी गणेशजी महाराज बोचरे या ठिकाणी दादांनी सुंदर भव्य दिव्य नियोजन केलं. म्हणून या ठिकाणी व्यासपीठावरून सप्तम दिवशी व्यासपीठावरून त्यांना बारंबार दंडवत करून त्यांना धन्यवाद देते. तुम्ही सगळे मायबाप गेल्या 7 दिवसापासून फार प्रेम या ठिकाणी सुंदर कथेमध्ये या सेवा देत असताना तुम्हा आम्हा सगळ्यांवर मधुरताची सृष्टी ज्याने बरसवावी या ठिकाणी सुंदर गुणीजन कलाकार बंधुवर्ग उपस्थित आहेत. सगळ्यांच्या श्रीचरणी प्रथमच आपण सगळ्यांचं नाव मी उल्लेख केला होता. आता कुणीही माझ्याकडून नाराज होऊ नये सगळे तुम्ही, कारण का या सप्ताहाचं एवढं वजनदार काम आहे. खरं सांगायला गेलं दृष्ट लागावी असं हे सप्त्याचं नियोजन आहे. प्रथम वर्ष असताना सुद्धा एवढा भव्य दिव्य
या ठिकाणी मंडप, वजनदार मंडप आहे, वजनदार साऊंड सिस्टीम आहे. एवढंच नाही, प्रथम वर्ष असताना सुद्धा सगळ्या महाराजांचे फोटो चित्रीकरण करत एवढी वजनदार पत्रिका तयार केलेली आहे. यातच तुम्ही समजावं की हा वजनदार सप्ताह अवघ्या महाराष्ट्रामध्ये प्रथम वर्ष असं असेल की तो केवळ महाकाळ्यामध्येच झाला असेल. म्हणून या ठिकाणी सगळ्यांचं मार्गदर्शन, सगळ्यांचं सहकार्य, सगळ्यांची कृपा, सगळ्यांचा आशीर्वाद. आणि या प्रथम वर्षामध्ये असं झालं नाही बरं का कुठेच की एखादी मोठे महात्मे यावेन त्यांनी आशिष प्रदान करावे, हे केवळ या गावातच झालेलं आहे. कारण का ही महाकाळाची नगरी आहे आणि त्यातही सगळीकडे असं झालेलं होतं, असं पसरलेलं होतं की लॉकडाऊन लागणार आहे आणि सगळीकडे बंद सप्ताह होणार आहेत, सगळीकडे कीर्तन कथा बंद पडणार आहेत. पण 8 दिवसा आधीच मी दादांना जर एकदा कॉल केला, गणेश दादांना, आणि फक्त मनामध्ये संशय धारण करून विचारलं होतं की दादा ही कथा होईल की नाही होईल. त्यांनी मला एक सांगितलं, ताई चिंता करू नका, आपली कथा होणारच. आणि दादांच्या अशा या केवळ शब्दावर विश्वास ठेवून, तुम्हा या सगळ्या तरुण बांधवांवर विश्वास ठेवून सुंदर प्रकारची कथा एवढ्या परिस्थिती, अशा बिकट परिस्थितीमध्ये सुद्धा भव्य दिव्य नियोजन या ठिकाणी केलं. म्हणून तुम्हा सगळ्यांच्या श्रीचरणी साष्टांग दंडवत घालून या ठिकाणी मी कथेला विश्राम देते. या तुम्ही आम्ही सगळे भगवंताला विनंती करत असताना या श्लोकाचं उच्चारण मात्र 3 वेळा करूया. सगळ्यांनी हात जोडायचे आणि माझ्या पाठीमागून या श्लोकाचं उच्चारण करायचंय. नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःख शमन तं नमामि हरिं परं नाम संकीर्तनं यस्य सर्व पाप प्रणाशनं प्रणामो दुःख शमन तं नमामि हरिं परं नाम संकीर्तनं यस्य सर्व पाप प्रणाशनं प्रणामो दुःख शमन तं नमामि हरिं परं प्रभू श्री देवादिदेव महादेवांच्या चरणी एकच प्रार्थना आहे. प्रभू जसे तुम्ही माझे इष्ट आहात, जसे या संपूर्ण गावाचे इष्ट आहात, अशीच कृपा तुम्ही या सगळ्या बांधवांवर करा, तुम्हा आम्हावर करा. आणि असाच सप्ताह बारंबार, प्रथम वर्ष आहे ना, तर असाच सप्ताह ही पिढी पुढे जिथपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे तोपर्यंत हा सप्ताह होत राहो, अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करून पुढे मात्र या ठिकाणी कथेला विश्राम देते. पुढे एक नामसंकीर्तन होईल, त्यानंतर मात्र दादा काही सूचना देतील. हा या ठिकाणी प्रथम वर्ष असल्या कारणाने आपल्या तरुण बांधवांची अशी इच्छा आहे की एवढा आनंद आपण लुटलेला आहे ना 7 दिवसामध्ये, तर ज्या प्रकारे स्वयं भगवान श्रीकृष्ण आणि राधा राणीने जशा प्रकारे वृंदावनामध्ये त्या ठिकाणी जशी होळी खेळली होती, हा, तर त्याच प्रकारे आमच्या सगळ्या बांधवांची इच्छा आहे ही आनंदाची होळी, आनंदाच्या या होळीचा वर्षाव तुम्हा आम्हा सगळ्यांवर व्हावा. म्हणून त्यांची इसल्या हा, तर या ठिकाणी त्यांची इच्छा अशी आहे की पुष्पाची होळी त्यांनी खेळावी. म्हणून या ठिकाणी त्यांची इच्छा आपण पूर्ण करूया. थोडं पहिले नामसंकीर्तन होईल, त्यानंतर दादा काही सूचना देतील आणि त्यानंतर कथेला विश्राम होऊन कथेची आरती गाण्यात येईल. गजर कीर्तनाचा